भाषलोती सुरुवात एका बाजूला संघ जय हनुमान एरंजाड तर त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपण पाहता. बॉलिंग मार्कवरती सुदर्शन जाधव पहिला बॉल राऊंड द विकेट न श्रीच्या गेज पहिलाच बॉल उडवलाय आणि लॉंग ऑफला क्लिअर देखील केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सुदर्शन जाधवचं केलं भव्य स्वागत. ठोकला सिक्सर. पहिलाच बॉल वरती श्रीच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगला फटका सुदर्शन जाधवच्या विरोधात. सुदर्शन जाधवचा जर उल्लेख करायला गेला तर बडे मचके सरपंच म्हणून त्याला ओळखलं जातं. बॉलच बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलोमध्ये बॉलला गॅदर करायचा प्रयत्न राहिला. चांगली फिल्डिंग चांगले प्रयत्न सुदर्शनचं. डॉट बॉल आलाय षटकारानंतर हा डॉट बॉल. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये फिरवायचा प्रयत्न राहिला जाधवचा. फिल्डर पोहोचता थर्ड मॅनचा आणि पॉइंटचा. तत्पूर्वी रन्स कंप्लीट केल्या गेल्या 2. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता आपल्याला जाऊन पाहायला मिळतं. जाऊन पोहोचलात 8 अंकावरती अमित डांगरे यांना आपण पाहता. यष्टांच्या मागे मास्टर माइंड अमित डांगरे म्हटलं तरी हरकत नाही आहे. श्रीसाठी हा बॉल टप्पा पडला. टेक ऑफ होणारा बॉल उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थर्डमॅनला फिल्डर पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग. आता स्ट्राईक होतीये रोटेट मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एडला सध्याच्या घडीला ज्याच्या नावाचा बोलबाला सुरू आहे ज्याच्या नावाचा ट्रेंड आलाय आणि संपूर्ण बदलापूरचं क्रिकेट त्यानं गाजवलाय. वंडर बॉय ऑफ टीम जयमार एरंजाड मिस्टर सनी राणे स्ट्रायकिंग एंडवरती तयार झालाय. समोरच्या दिशेनं ओव्हरचा बॉलर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका छान होता बट प्रतीक जाधव डीप मध्ये चांगली फिल्डिंग. स्ट्राईक आता रोटेट होणार नाहीये. डबलचा चान्स घेतला आणि डबल इथे कंप्लीट देखील झाली. तिसरीचा प्रयत्न होणार नाही. 2 मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तब्बल 11 अंकावरती 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. सनी राणेसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. खोलवर टाकला. डायरेक्ट हिटचा चान्स होता सुदर्शन जाधवचा. सिंगल इथे मिळाली. सुदर्शन जाधव आणि सनी राणेची बॉन्डिंग जर आपण पाहिली तर खुल्या गटाचं क्रिकेट खेळत असताना एकाच संघामध्ये ते खेळतात. महाराष्ट्र योद्ध या संघामधून. बट आता आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1चा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बिनबाद 12. आता ओव्हर नंबर 2 तेजस मेहर बॉलिंग मार्कवरती आलाय आणि त्याच्या विरोधात सनी राणेला तुम्ही पाहताय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं तेजस मेहरला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती. तेजस मेहरचा उल्लेख करायला गेला तर गेले कित्येक वर्ष तेजस मेहरनं आपल्या संघासाठी नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलंय. तोच तेजस बॉलिंग मार्कवरती आहे. नेक्स्ट बॉल. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर सलगचा दुसरा बॉल. आता डॉट आला. डॉमिनेट केलं जाते सनी राणेला आणि हे सोपं नाहीये कारण फ्लेक्सिबल मॅन म्हणून सनी राणेची नेहमीच ओळख राहिली आहे आणि त्याच्या विरोधात डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम आता सध्याच्या घडीला तेजस मेहर मैदानाच्या आतमध्ये करत असताना. आता दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन इथे चेक केली जाईल. होय चेक केली जाईल. दत्तात्रयजी कडवसर आमच्याकडे वळतात आणि शाहरुख खान स्टाईलनं सांगतात यस इट्स अ व्हाईट बॉल. 13 ऑन बोर्ड. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर उसळी घेणारा बॉल राहिला आणि आता व्हाईट +1 बाउन्स.
1 फॉर दी ओव्हर. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर पिच समोरच्या दिशेनं फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये कॅचिटचा कॉल केला आणि कॅच नाही होणार. बॉल नो मॅच लँड मध्ये होता. प्रयत्न 4 राहिले. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आणि आता या 2च धावेनं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 16 अंकावरती. पहिले 2 बॉल निर्धाव फेकले जरूर तेजस मेहरनं, बट त्यानंतर पुढचे दोन्ही बॉल हे खऱ्या अर्थानं वाईट फेकले आणि आता अखेर तिसऱ्या बॉलवरती चान्स तर घेतला होता, बट फिल्डर थोडासा मागे राहिला. त्यामुळे आता मिळाले जीवनदान सनी राणेला आणि 2 धावा देखील मिळाल्या. 2च्या मदतीनं 16 धावा स्कोर कार्ड वरती. आता मेयरच्या अगेन्स्ट राणे तयार. पुढचा बॉल स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सनी राणेचा बॉल आला चौकार. पहिली बाउंड्री राणेनं ठोकली आहे. पुढचा बॉल वन्स अगेन स्विच हिट. आता प्रयत्न इथे होतील का? फिल्डर पोहोचलाय. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला गॅदर केलाय. 2 तर झाल्यात कंप्लीट. तिसरीचा मानस होतं बट धाडस नव्हतं. 2च धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले तब्बल 22 मॅजिकल इक्वेशन मध्ये. नेल्सन अंकामध्ये 22 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फ्रॉम टीम जर्मन एरनझाड. एकाच कॅलिबरचे, एकाच कॅपॅसिटीचे आणि एकाच ॲबिलिटीचे हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. फुल ऑर्डरचा बॉल होता. अंपायर सिग्नल इट्स अ बीम. पंचांचा निर्णय येतोय हा नो बॉल. नो +2 म्हणजे सोने पे सुहागा. रन्स मिळतील आता 3. हाईट फॅक्टर मॅटर केलं या बॉलवरती आणि पंचांनी लगेचच पाहिलं की वेस्ट साईडच्या वरती या बॉल टाकलाय. त्यामुळे पंचांनी सांगितलंय की या बॉल नो आहे आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. आता मेजवानी आहे बॅटर्स आणि राणीकडे. ती दोन्ही आता स्वीकारेल का? पायात टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुलोर लेनचा हा देखील बॉल होता शफल होऊन. हा फटका खेचायचा प्रयत्न राहिला. सनी राणेचा पण तो प्रयत्न कुठेतरी अयशस्वी राहिला आहे. लेग बाईटच्या स्वरूपात मिळाली सिंगल आणि आता सिंगलच्या मदतीनं षटक कंप्लीट होतं. दुसरं 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जर्मन एरनझाड संघाने धावा बनवल्या तर तब्बल 26. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये बारक्या पाडावेला आपण पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये सनी राणेच्या विरोधात पहिला बॉल राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल फ्लिक करायचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. फाईन लेगला बॉलला स्टॉप केलाय फिल्डरनं आणि आता स्ट्राईक झाली रोटेट. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आणि आता सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 27 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात.
खोला टाकला बॉल, चांगला बॉल होता. आता श्रीला डॉमिनेट केलं, श्रीला शांत ठेवलं जात आहे. फुल ऑर्लेनचा बॉल आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंडचा चान्स घेतला, सेकंड होय झाली, दुसरी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि आता 3 धावा इथे कंप्लीट होतील. सुमित मोरेचा आलाय बॅकअप. तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या गेल्या 3 आणि या 3 धावेच्या मदतीनं टीम जर्मन एरंजा संघ जाऊन पोहोचला तब्बल 30 अंकावरती. यावेळी देखील फुल ऑर्लेनचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटचा वापर केला प्रतीक जाधव. आता देखील कलेक्शन चुकलंय. बारक्या पाडावेचा तिसरीचा प्रयत्न आणि आता 3 धावा झाल्यात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कोऑर्डिनेशन. आता दिशा इथे पाहावी लागेल. लेंथ लाईन इथे मॅटर करते का? होय मॅटर करेल, कारण दत्तात्रयजी कडवसर आमच्याकडे वळालेत आणि सांगितलं वाईट बॉल. फटका छाड आहे. आता बॉलला पाठवून दिलाय फाईन लेगच्या बाहेर. चांगला स्ट्रोक श्रीच्या बॅटमधून 4 धावा. टीम ओमकोंडेश्वर भोज आपण कुठेही जायचं नाहीये, कारण या मॅच नंतर विनर वर्सेस विनर हे बॅटल आपण खेळवणार आहोत. ये भी गेंद मैदान के बाहर. आता 4 नाही तर आता 6 मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. तीन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 44 अंकावरती. 44 ऑन अ स्कोर कार्ड. धावा बनल्यात धावा फलकावरती त्या तब्बल 44. आता शेवटचं षटक, अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार कुणाल. 4थ्या षटकामध्ये सनी राणेच्या विरोधात काय बॅटिंग केली, धुवाधार बॅटिंग श्रीने केली आहे. बट आता तशीच बॅटिंग सनी राणेला देखील मैदानामध्ये करावी लागेल. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल, उसळी घेणारा बॉल, बाउन्सर, जणू काही खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल.
शेवटचं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे आणि मागचा आनंद घेत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी, आमच्या असोसिएशन कमिटीचे सर्व पदाधिकारी, मग त्यामध्ये आम्ही आवर्जून नाव घेऊ खऱ्या अर्थानं विद्यमान खजिनदार सन्मान्य श्री सचिनजी दलाल साहेब असतील, कार्याध्यक्ष सन्मान्य श्री दिनेशजी भोईर साहेब असतील, त्यानंतर सदस्य धनराजजी म्हात्रे असतील, सदस्य अविनाशजी वजे असतील, संचालक संस्थापक महेंद्रजी धुळे असतील, राजेशजी म्हात्रे, या सर्वांच्या नावाचा उल्लेख आम्ही जरूर करू, कारण यांच्या माध्यमातून ही नेटका आणि प्रामाणिक आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केली जाते. 45 राणे तयार. कुणालचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता, पूल करायचा प्रयत्न, थोडासा नाराज असताना स्वतःवरती हा बॉल देखील आला डॉट. सध्याच्या घडीला कन्सिस्टन्सी काय असते हे सांगत असताना गोलंदाज कुणाल आणि सातत्यपूर्वक डॉट पर्सेंटेज तो या ओव्हर नंबर 4 मध्ये वाढवतोय. आता अवे फ्रॉम बॉडी ठेवला होता, चपराक लगावला, बॅडमिंटन स्ट्रोक, वंडर बॉय ऑफ टीम जर्मन एरनझार्ड, सनी राणेचा वार, बॉल चला सीमा पार, षटकार. षटकार आलाय. ओहो, वन्स अगेन चपराक लगावलाय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हवेच्या लाटांवरती स्वार होत बॉल सीमा पार. सलगचा दुसरा बदलापूरकरच्या षटकार. अंपायर सिग्नल, इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 49 धावा, 58 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. चित्त्याच्या वेगळा दुसरीचा प्रयत्न केलाय, जरूर तिसरीचा प्रयत्न, आणि सध्याच्या घडीला 3 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कोऑर्डिनेशन. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद, तिसऱ्याच्याच प्रयत्नामध्ये बाद आहे का? चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला आणि आता 3 धावेच्या मदतीने सत्र क्रमांक पहिलं कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जर्मन एरनझार्ड संघाने धावा बनवल्यात. त्या तब्बल 61 आणि 62 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय, ते म्हणजे टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाच्या अगेन्स्ट. धन्यवाद दिनेशजी भोईर साहेब, आपण आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपली उपस्थित राहील हीच आम्ही अपेक्षा बाळगतो.
पहिला धावा 61 टीम जर्मन एरंजर संघाच्या माध्यमातून आणि 62 धाव्यांचं लक्ष उभं केलंय टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे या 62 धावा बनल्या जातील कुलगाव टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 62 धावा रोखल्या जातील टीम एरंजाड संघाच्या माध्यमातून याचा धावतो वर्णन ऐकायला करत मायक्रोफोनवरती परिवर्तन. आणि या ऐकूयात आवाज पुन्हा एकदा आपण राहुलजी चव्हाण सरांचा. थँक्यू सो मच श्रवण. 62 धावत टार्गेट आणि मॅचला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्या बरोबर बॅटची कडा घेतल्यानंतर एसएनच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतो. लॉंग स्टॉप एडला क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि अखेर एक सिंगल धाबे ती ॲड होती. सुदर्शन जाधवच्या साथीनं सुमित मोरे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पुढचा बॉल डॉट. सुरुवात आता चांगली करतो या मॅचमध्ये. सनी राणेला तुम्ही पाहता या मॅचमध्ये तो दाखल झाला. खूप चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली आणि आता गोलंदाजी करत असताना देखील सलग 2 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगलच धाव त्याने खर्च केली. इथे देखील गोलगिरकी घेतली. पंचाकडे पाहिलं अशाबोध नजरे डाव वाईड आहे का, पंच सहमत नव्हते. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलगचा 3रा बॉल आता चांगला टाकला. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर पुढचे 2 बॉल डॉट तुम्हाला जरूर पार भेटतील. डॉट फक्त एकच धाव जी पहिल्या बॉलवरती आली. ड्राईव्ह केला ऑन साईडला चांगला फटका आलो तो कार्पेट जाईल. बॉल डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगानं. बॉलला उचलण्यामध्ये वेळ घेतला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बॅकअप चांगला पार मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर या 2 धाबा भरपूर वेगाने एकवटल्या जातील. स्टप होते डीपमध्ये ते थोडेसे फंबल जरूर झाले परंतु ऋतिक भुर्या बॉलवरती पोहोचला आणि या 2 धाबा धावफलक 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त 3च धाबा धावफलकावरती पार भेटतील. ज्या प्रकारे 62 धाबा नोंदवायचे या मॅचमध्ये सुरुवात धमाकेदार करावी लागेल. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं घेतलाय. डीप बॅकआउट पॉईंट बाउंड लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. 2 धाबा येथे देखील एकवटल्या जातील. धावफलक 2 धाबेनं आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 5च्या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. बरं तयार. इथे देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पॅडवरती आदळल्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. खरं तर लगेच बॉलवरती पोहोचला आणि त्यानंतर डॉट. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत फक्त आणि फक्त धाबा 5. 18 बॉल आणि 57 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 वेदांत परटोले. ओव्हर नंबर 2 वरती पुन्हा एकदा बॉली ट्रॅकवरती आपण पाहतोय. खरं तर वेदांत पटोले आलेत. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. अप्रतिम खेळ त्याने नेहमीच केला. या मॅचमध्ये देखील आता तो दाखल होतोय. बॅटच्या टोनला स्पर्श झालाय. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही आहे. डीपमधून वाऱ्याच्या वेगाने सनी पोहोचतोय आणि अखेर मिळेल ती सिंगलपेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. 6 धाबा धावफलकावरती पार भेटतील. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना सुमित बोरेनं थोडंसं नाराज केलं या मॅचमध्ये. कारण ज्या प्रकारची सुरुवात व्हायला हवी होती 4 बॉल खरं तर त्यानं फेस केलं. मोठे फटके यायला हवे होते.
आणि या मॅचमध्ये मी म्हणेन थोडासा पिछाडीवरती पडला तर राजक्रीडा मंडळ कुळगाव या मॅचमध्ये, कारण 62 धाबा जर तुम्हाला चेस करायचे तर पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 16 धाबा यायला हव्या. असं काही चित्र पाहायला मला नाही आहे म्हणतो यार. इथे देखील बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर आता एका ट्रॅकवरती आणि अपघात निश्चित होता. अखेर फलंदाज बाद झाला. परंतु आता ऑप्शन कोणता, कारण तेजस मेहरसारखा एक चांगला खेळाडू, त्यानंतर ओमकार जाधव सरकारसारखा खेळाडू, प्रतीक जाधव सारखा खेळाडू अजूनही उभा आहे. त्यानंतर बारक्या पाडावेचं नाव देखील तुम्ही कसं विसराल. आणि त्यानंतर जर सर्वात मोठं नाव कोणाचं असेल तर स्वप्नील जाधव सारखा खेळाडू अजूनही मागे आहे. या मॅचमध्ये उत्कृष्ट नामांकित पकवाज वादक म्हणून स्वप्नील जाधव यांची ओळख आहे. आणि सर्वात जास्त जर कुठे एन्जॉय ते करत असतील, रेस्ट करत असतील तर ते मैदान पिसेकर मैदान, जिथे ते संपूर्ण स्पर्धेचा आनंद गवताच्या गालिच्यावरती झोपून घेतात. हे चित्र आम्ही नेहमीच पाहिलं आहे. डॉट सुदर्शन जाधवला आपण पाहतोय. खरं तर सुदर्शन जाधव म्हटलं की नो डाऊट देहबोली खरं तर त्याची सड पातळ आहे, परंतु या मैदानावरती लांब लचक बिल्डिंगवरती 6व्या फ्लोअरवरती देखील षटकार मारण्याचा विक्रम सुदर्शन जाधवच्या नावावरती आहे. परंतु त्याला देखील आज शांत ठेवण्याचं काम करतोय मैदानावरती वेदांत परटोले. बेगीत करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आता वेदांत हसलाय आणि पुन्हा एकदा वेदांतच रुसलाय. झेल त्यानं सोडलाय. या मॅचमध्ये सहज सोप्यारित्या झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आम्ही नेहमीच सांगत आलो आहे. मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिला असाल ओम कोटेश्वर बोध शंकर पाटीलचा झेल साधा सोपा झेल सुटल्यानंतर त्यानं का बॅटिंग केली, सामना खेचून घेऊन गेला. आणि त्यानंतर आता या मॅचमध्ये देखील सुदर्शन जाधवचा झेल जर सुटला आहे तर याची किंमत कदाचित मोजावी लागेल. आणि खरं तर जसा सामना मी म्हणेन पूर्णपणे ट्रॉफिकमध्ये अडकला होता ओम कोटेश्वर बोध संघासाठी, तिथे गौरव श्रीपाद कडाळेनं का बॅटिंग केली. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्यानंतर बक्षिसाची खैरात आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यालाच देण्यात आला. बॉल होते या पुढचा बॉल, पहिलाच बॉल. सरकार मैदानावरती दाखल झाला आणि सरकार सांगतोय सरकार जर आमचं आहे तर बॉलला पाठवू आम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, सिक्सर. थांब गरम होतं 13 धावा. अरे माग धावफलक 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. बॅटच्या टोएनला चेंडू स्पर्श झाल्यानंतर थेट निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सलगचा दुसरा षटकार. धावफलक 19. 62 धावाचं टार्गेट आहे. 19 आतापर्यंत बनल्यात. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ देखील आता संपलाय, त्यामुळे 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 12 बॉल 43 धावा. बॉल ट्रॅकवरती दर्शन पवार, उमेश आलेत बॉल ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना समोर सुदर्शन. 12 बॉल 43 धावा. बिग हिट, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय उमेश, जजमेंट खराब, कॅच ड्रॉप. 2 धावा इथून मिळतील आणि धावफलक 21. 21.
ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला डीपमधून खेळाडू पोहोचतात वेगानं. सिंगल एकपटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय, नकार दिलाय आणि आता 2 धाबा बीतील या शंका नाही आहे. आणि डबलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही 40 धाब्याची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना उमेशचा वापर येथे करण्यात आला आहे. यंगस्टर खेळाडू आहे उमेश. इथे देखील बॅटची कडा पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल जाईल. मोठे फटके घेण्याचा प्रयत्न आज सुदर्शन जाधवला, एकही षटकार मिळाला नाही आहे या मॅचमध्ये. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 26. बिग हिट, पहिला सिक्सर या मॅच मधील सुदर्शन जाधवच्या बॅटमध्ये येतोय. षटकार. झाल्या रोहित 38 38 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. सलगचे 2 षटकार सुदर्शन जाधवच्या बॅटमधून. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 38 बनल्यात. 62 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता सामना तुम्ही पाहताय पुढे सरकतोय. 38 तर बनल्यात या मॅचमध्ये. 62 मधून आता 38 धाबा बनल्या, त्यामुळे अजूनही 24 धाबाची गरज आहे. पुढचा बॉल. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बिगिट करण्याचा प्रयत्न. आय थिंक पायावरती बॉल आदळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. वेगानं सिंगलच भीती आणि सिंगलवरती थांबावं लागेल. लेग बायच्या माध्यमातून तुम्ही पाहताय धावफलक आता पुढे सरकत असताना 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 6 बॉलमध्ये 23 धाब्याची गरज आहे. 6 बॉल 23 धाबा इथून चेस करावं लागतील. चला पाणी घेऊन जा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान 10 क्रिक लाईव्हचे फाउंडर कुणालदादा राजाराम म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बारक्या या बाहेर लवकर. सहा बॉल 23 धाब्याची गरज या मॅचमध्ये. काल असाच एक सामना रंगला याच मैदानावरती अंबेशिवच्या विरोधात कुळगाव. त्या मॅचमध्ये अंबेशिवने धाबा चेस केल्या होत्या
आणि सध्याच्या घडीला साहिल भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. 6 बॉल तेबीची गरज आहे. काल देखील या धाबा 25 चेस झाल्यात, बघ आज का नाही होणार, कारण मैदानावरती सुदर्शन जाधव उभा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती साहिल, त्याच्याकडे क्षमता प्रचंड आहे, टासून गुणवत्ता भरली आहे, तो या धाबा रोखू शकतो, यात ते मात्र शंका नाही आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ आता मोठ्या ताकदीने उतरलेत आणि मोठ्या संख्येने देखील प्रेक्षक आता तुम्हाला या मैदानावरती पार पेतील. अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. 6 बॉल 23 धाबा या मॅचमध्ये. बॉल होते यार राऊंड द विकेटनं साहिल भोईरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. राऊंड द विकेट, पहिलाच बॉल, आक्रमण, भव्य स्वागत केले साहिल भोईरचं. बॉल जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दे धमाका, षटकार. पहिल्याच बरोबर ती षटकार ठोकलाय. आज खरं तर बारक्या पाडाव्याचं कौतुक व्हायला हवं, मोठ्या पाडाव्याची हळद आहे, परंतु त्याने सांगितलंय गावाच्या नावासाठी, आणि गावासाठी जर खेळायचं आहे तर हळदी संध्याकाळी आहे, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये पहिला बॉल षटकार आल्यानंतर आता 5 बॉल 17 धाबा या मॅचमध्ये. राऊंड द विकेट, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, त्यावढे डीपमध्ये 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न 100% करतील, परंतु सनीचा थ्रो थोडासा खराब आलाय, कारण जर थ्रो हातामध्ये आला असता तर कदाचित सिंगलच बाली असती. थ्रो रॉकेट होता, परफेक्ट थ्रो त्याने जरूर केला, परंतु बॉलरच्या थोडंसा डोक्यावरून गेल्या कारणानं 2 धाबा ते भीतात. अजूनही 4 बॉल 15 धाबा चेस करावं लागतील या मॅचमध्ये. साहिल भोईरला तुम्ही पाहताय 2 बॉलमध्ये आतापर्यंत त्यानं 8 धाबा खर्च जरूर केल्यात या मॅचमध्ये. अद्याप अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅचमध्ये. राऊंड द विकेट, बॅटची कडा एस्टनच्या मागे, क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक सिंगल इथे मिळाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि सिंगलवरती थांबावं लागेल. ओमकारला स्ट्राईक इथे मिळणार नाही आहे, त्याला आऊट व्हावं लागतंय, परंतु अजून या मॅचमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता आणि 14 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, त्यामुळे 3 बॉल 14 धाबा. तीन बॉल 14 धाबा. 3 बॉल 14 धाबा आणि अखेर पंचांकडे पाहिलं जरूर, डॉट. विश्वासच बसत नव्हता सुदर्शनला, ज्या प्रकारची बॅट फिरली होती असं वाटलं होतं की इथे मोठा फटका येईल, परंतु डॉट आलाय. 2 बॉल 14 धाबा. गोपणीसारखी बॅट फिरवली आहे, जाईल बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय शेवटचा 1 बॉल 12 धाब्याची गरज आहे. कदाचित जर मागील बॉलवरती तो षटकार आला असता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला असता, परंतु तुम्ही आधीच पडलं होतं. साहिल भोईर वय कमी आहे परंतु अनुभव मोठा आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1 बॉल 11 ची गरज. 1 बॉल 7. अभिनंदन, सामना जिंकला टीम चेअरमन एरंजाडनं, तर हार्डलक टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव. चला विनर भोज आणि कुळगाव लगेच टॉससाठी या. भोज आणि एरंजाड.